नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचा क्वार्टरली नंबर म्हणजे क्वार्टरली रिझल्ट बघावे लागते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 8 कंपन्याची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर बघणार आहोत, ज्यांनी क्वार्टर 2 चे नंबर चांगले डिस्क्लोज केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे FSN ई कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड, ज्याला नायका असे म्हणतात. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 2,346 कोटी रुपये. तसेच कंपनीचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 2,187 कोटी रुपये. तसेच कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 159 कोटी रुपये. तसेच जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 55 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 33 कोटी रुपये. आणि आपण येथे कंपनीचा EPS देखील बघू शकतो. इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 0.12 रुपीज. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे अनंतराज लिमिटेड. आणि जर या कंपनीचे आपण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 631 कोटी रुपये. कंपनीचे एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आले आहे 463 कोटी रुपये. तसेच कंपनीचा जो नेट प्रॉफिट आहे तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 138 कोटी रुपये. आणि EPS सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो BSE लिमिटेड. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 1,068 कोटी रुपये. आणि कंपनीचे एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आले आहे 388 कोटी रुपये. आणि कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 680 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट देखील इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 557 कोटी रुपये. आणि कंपनीचा EPS देखील इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आले आहे 2,331 कोटी रुपये. कंपनीचे एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आले आहे 1,775 कोटी रुपये. आणि कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 556 कोटी रुपये आला आहे. आणि कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट देखील इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आला आहे क्वार्टर 2 मध्ये 329 कोटी रुपये. आणि या कंपनीचा EPS देखील इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर क्वार्टर 2 मध्ये इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया फोर्स मोटर्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 2,081 कोटी रुपये. आणि कंपनीचे
खर्च इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आले आहे 1719 कोटी रुपये. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 363 कोटी रुपये. आणि फोर्स मोटर्स लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 351 कोटी रुपये. चला आता बोलूया मुरगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनी EID पॅरी इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 11,624 कोटी रुपये. आणि कंपनीचे खर्च देखील इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आले आहे जवळपास 10,500 कोटी रुपये. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून जवळपास आले आहे 1200 कोटी रुपये. तसेच कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 1000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आले आहे. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट देखील इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आले आहे 750 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे. चला आता बोलूया पराग मिल्क फूड्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 1000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कंपनीचे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 937 कोटी रुपये. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 71 कोटी रुपये. तसेच कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 50 कोटी रुपये. नेट प्रॉफिट देखील इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 46 कोटी रुपये. आणि कंपनीचा अर्निंग्स पर इक्विटी शेअर देखील इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. चला आता बोलूया MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. आणि जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आली आहे 374 कोटी रुपये. तसेच कंपनीचे खर्च देखील इयर ऑन इयर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम राहून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 132 कोटी रुपये. आणि कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून आला आहे 242 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन आला आहे 197 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडचा अर्निंग्स पर इक्विटी शेअर सुद्धा बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 38.72 रुपीज. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 8 कंपन्यांचे फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड क्वार्टरली नंबर बघितले ज्यांनी क्वार्टर 2 मध्ये ठीकठाक परफॉर्मन्स दिला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.